नटराज खारबाव संघाचा संघ नाही आणि चौथा रो मानकुली संघाचा संघ नाही. आपण जर आमचा आवाज ऐकत असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इनिंग ब्रेकमध्ये या टॉससाठी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल नटराज खारबाव विपक्ष चौथा रो मानकुली या दोन संघामध्ये. जांतराचा ग्रुप खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 ही दिमाग दर्शन आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. अंतिम दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. निश्चितच अंजूर विपक्ष न्यू क्रॉप पिंपल या दोन संघामध्ये. निश्चितच अंजूर संघाकडून सर्वेजुरी मैदानामध्ये आपण बघतोय टॉस जिंकलेला आहे पिंपल संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. तिथे मात्र अंजूर संघाला आणि अंजूर संघाकडून हे इन्व्हिटेशन स्वीकारून आपण बघतोय सर्वेजुरी मैदानामध्ये जयेश डाके विथ ओम कोहली. तर बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक म्हात्रे सज्ज होताना. प्रत्येकी 4 षटकांचा सामना ज्यामध्ये पहिल्या षटक कंपल्सरी पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय 10:56 इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार. चौकाराने त्यांनी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे. नक्कीच ओम कोहली आपण पाहतो नाशिकला आणि अंडर-19 MC मध्ये त्यांची निवड झालेली आहे. जरी मध्ये आलिमगड संघ आपण उमेश तरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. संतोष कोहली यांचे सुपुत्र आपण पाहतोय ओम कोहली हे सध्या नॉन स्ट्राईक हिटला आहेत आणि आपण पाहतोय अंजूर वासियांसाठी आणि भिवंडी वासियांसाठी देखील गोल्डन न्यूज. कारण ओम कोहली यांची निवड अंडर-19चा जो महाराष्ट्राचा संघ आहे त्या महाराष्ट्राच्या संघामध्ये या खेळाडूची निवड झालेली आहे. इथे चेंडू जातो इस्ट्रेक्सची मागे तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलिंग मंजूर संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 ओव्हरांनी. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतो ओम कोहली ज्याच्या नावाची चर्चा आपण कॉम्बॉक्समध्ये करत होतो की अंडर-19चा जो महाराष्ट्राचा संघाचा स्क्वॉड आहे त्यामध्ये ओम कोहली याची निवड झालेली आहे. महाराष्ट्र संघाकडून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि सध्या आपण पाहतोय तो स्ट्रायकर एंडला देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून पिकअप शॉट चिनू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. ओम कोहलीच्या बॅट मधून हा चौकार. अंडर-19च्या महाराष्ट्र संघामध्ये आपली निवड काय झाली ते नक्कीच दाखवून देताना आपण बघतोय चौकाराने त्याने स्वतःचा अकाउंट ओपन केले आणि संघाची धावसंख्या पोहोचते 9 इथे मात्र डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. नयन पाटील मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना आणि या 2 धावीने निश्चितच अंजूर संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 11 धावा. आपण सामना पाहतोय निश्चितच अंजूर विपक्ष न्यू क्रॉप पिंपळनेर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे पावलेचं पहिले षटक घातलं गोलंदाज ऋतिक म्हात्रे.
इनसाइड आउट सुरेख फटका एक्स्ट्रा कोच्या डोक्यावरून चिरून निघून जातो डीप एक्स्ट्रा गुरिजन मध्ये सीमा पार एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चौकार. निश्चित अंजूर संघ आपण बघितलं तर लेट रिपोर्ट या संघाने केलेला आहे आणि म्हणून या संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते आणि दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळी पिंपळनेर संघाच्या धावफलकामध्ये त्या धावा ॲड केल्या जातील. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबद्ध धावफलकावर पाहायला मिळते ती 15 धावा. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नटराज खारबा विपक्ष चौठारो मानकुल या दोन संघामध्ये. सध्या आपण दुसरा सामना पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये या भक्तिधाम डुंगे संघाने या विजय संपादन केलेले आहे. चांगलं परफॉर्मन्स त्यांचं पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नयन पाटील. पहिले षटक घातण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ खर्च केला गेलेला आहे पिंपळनेर संघाकडून आणि आपली जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. जर 15 मिनिटांमध्ये आपण ती षटके पूर्ण केली नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक सज्ज आहे. डीपमध्ये धावण्याचा प्रयत्न तालमेलची कमी पाहायला मिळते आणि इथे आपण पाहतोय या फलंदाज बाद होतोय या धावचीच्या रूपाने. पहिला हादरा निश्चित अंजूर या संघाला. न्यू बॅटर प्रीतम पाटील आता मात्र मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय या पहिला फलंदाज बाद झालेला आहे. ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी या 7 धावांचं योगदान दिलेलं आहे 4 चेंडूचा सामना करताना, ज्यामध्ये एक चौकारचा देखील समावेश होता. जयेश टाकी बाद झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ नयन पाटील दुसऱ्या षटकात त्यांना आपण सामना बघतोय निश्चित अंजूर विपक्ष आणि इकडे पिंपळनेर या दोन संघामध्ये. गोलंदाज नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना राईट मोठं प्लॅन मिस. मात्र पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे बोलतात, इशारा करतात हा चेंडू वाईट अव्वंतर वाईटच्या रूपाने आणि धावसंख्येमध्ये या अव्वंतर धावीची देखील भर पडताना धावसंख्या निश्चित अंजूर संघाची या अव्वंतर धावीने या 17 वर पोहोचते. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर 17 धावसंख्येवर तब्बल 6 फलंदाज बाद होताना आपण पाहिले होते. यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑफ रिझर्वमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि इथे मात्र फलंदाज दुसरा अंजूर संघाचा बाद होताना. तर निश्चित अंजूर संघाची 17 धावसंख्येवर 17 आकडा आज अशुभ ठरताना आपण पाहतोय. कारण या अगोदरच सामन्यामध्ये देखील आपण दुसऱ्या डावामध्ये पाहिले होते की या तब्बल 6 फलंदाज बाद झाले होते आणि इथे 17 धावसंख्येवर अंजूर संघाचा देखील एक फलंदाज बाद होताना. नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर स्टंप प्लॅन मिस. चांगला चेंडू अगदी या औसट ऑप्स्टमा चेंडू सरळ निघून जातो विक्रिकच्या हातामध्ये. चांगली गोलंदाज करताना गोलंदाज नयन पाटील.
आतापर्यंत आपण बघितलं तर चेंडू हाताळले 3 आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. फोर्स केलेल्या चेंडूला वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि हा चेंडू पंचांचा काय इशारा होतोय या चौकार की षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क आपण पाहतोय षटकार आणि धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 पोहोचते ती या 23 वर. 23 या लॉस फॉर द 2 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नयन विरुद्ध आक्रमण पाहायला मिळलं होतं फलंदाज संकेत मनेरा याचं. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक ऋतिक मात्र तिथं सज्ज आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा पार. धाव मिळेल 4. संख्या 27 27. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग प्रॉपर साधला नाही. या निर्दोष चेंडू षटकाची समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर निश्चितपणे अंजूर संघाची धावसंख्या 2 बस 27 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नटराज कारभार संघाचा संघटक आणि चौथा मानकुली संघाचा संघटक दोन्ही संघटक आपण लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आपण सामना बघतोय निश्चितपणे अंजूर विपक्ष न्यूग्रह पिंपळर या दोन संघामध्ये या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ जांधराचा खारबा जो आयोजक संघ तो ठरलेला आहे. तर सेमीफायनलमध्ये धडक मारलेले आहेत ज्यापासून भावली बी या संघाने. 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील दुसरा सामना आपण पाहत आहोत अंजूर विपक्ष पिंपळनेर या दोन संघामध्ये. दक्ष गायकवाड येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे डाऊन द लेग स्टंप दिशांत चेंडू पंचांचा इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 28. तिसरं षटक मार्गस आहे. दक्ष गायकवाड तिसरं षटकासाठी आलेलं आहे. यावेळी मात्र पूल केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे हार्दिक गायकवाडच्या माध्यमातून आणि इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय. तिसरा हद्र अंजूर या संघाला. एस्टेनच्या मागे आपण विजय गायकवाड पाहतोय. ग्रामीण क्रिकेटमधील पहिला असा एस्टेशक ज्याने एस्टेनच्या मागे सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम केलाय. सुदेश दादा 5151 खाडी या संघाविरुद्ध त्याने हा कारनामा केला होता. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकामध्ये सर्वाधिक 6 झेल त्याने एस्टेनच्या मागे पकडले होते आणि त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र सोडला गेलेला आहे. झेल सोडला गेलेला मात्र रनआउटची संधी त्यांनी साधलेली आहे. फलंदाज बाद होतो रनआउटच्या रूपाने.
नवीन फलंदाज प्रतीक पाटील, ज्या 94 धावा आपण पाहिलो त्या निसर्ग अंजूर संघाकडून 4 षटकामध्ये, आणि त्या 94 धावामध्ये या प्रतीक पाटील याच्या अर्धशतकाचा देखील समावेश होता. तोच अर्धशतक वीर आपण बघतो आता मैदानामध्ये. आणि रोहित पाटील, काल ज्या खेळाडूची चर्चा आपण केली होती की धनाजी पाटील मास यांनी जी खास स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये मानकुली मैदानावर रोहित पाटील यांनी 27 धावा केल्या होत्या आणि 27 धावांसाठी त्याला 27,000 जो पारितोषिक देखील दिलं गेलं होतं. रोहित पाटीलच्या नावे हा विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाटील आणि प्रतीक पाटील जोडी मैदानामध्ये. चार बाद 28 टॉप रेंजचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्ग असतात. दक्ष गायकवाड तिसरं षटकात हलतोय. इथे अप्परकटचा फटका, क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार. षटकार. जम्पिंग झपाक हा शॉट आपण बघतोय फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. हे पुन्हा एकदा दाखवलं जातं या कशा प्रकारे फटका केलेला आहे. जेम केलेला आणि जम्पिंग झपाक असं ज्या फटक्याचं वर्णन करता येईल. आणि पुन्हा एकदा मोठा फटका. खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल कारण धावसंख्या 34 आपण पाहतोय. हो 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 नो लॉक शॉट. चेंडू निघून जाईल सीमा पार. अगदी आकाशाला गोस निघालणारा हा षटकार जणू काय आकाशाला ठोसा देऊन चेंडू खाली आलेला आहे. फटकायला नो लुक शॉट आपण बघतोय. या टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथम प्रदीप पाटील मॅन फ्रॉम गुजरात या फलंदाजाने पहिला फटका अशा प्रकारे खेळला होता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये भावेश तले यांनी देखील हा फटका खेळलेला आहे. आणि मात्र या स्पर्धेमध्ये हा फटका या प्रतीक पाटीलच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला होता. आणि इथे या चेंडू निघून जातोय थर्ड रिझन मधून सीमा पार. चौकार आणि ते या ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इथे मात्र ऑनफिल्ड पंच प्रल्हाद पाटील सरांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. निखिलेश बजेकर सर आपण बघतोय या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते या प्रतीक पाटील. तसा हा आक्रमक फलंदाज आहे. जिशे जे अर्धशतक झलकवलेले आहेत त्यामध्ये त्याच्या अर्धशतकाचा समावेश आहे. इट्स नो बॉल म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. या उघडा डोले पहानेट कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. आणि बिग हिट तर पाहायला मिळतात. आणखीन एक बिग हिट प्रतीक पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळेल का? सध्या धावा होत नाहीत. धावा जणू काय वाहत आहेत. प्रतीक पाटील अक्षरशः गोलंदाजावर बरसलेला आहे आपण बघतोय. कारण 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहे. नाही संघाची धावसंख्या पोहोचली ती 45 वर. दक्ष गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर पाहूया. फ्रीट चेंडू आहे. फ्रीटवर विकेट पाहायला मिळेल काही. पंचाचा देखील इशारा येतोय फ्रीटचा. एक मुक्त फटका खेळण्याची संधी येते मात्र फलंदाज प्रतीक पाटील याच्याकडे चालून आलेले. फ्रीटवर विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र एलिव्हेशन साधता आलेलं नाही. वाट ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये या प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव संधी मिळते फलंदाजांना. एक धावपेक्षा अधिक नाही. आणि या सिंगलने या षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्तीनंतर निसर्ग अंजूर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 46 धाव. 46 लॉस फॉर द 4 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच 4थ्या ओव्हर मानकुली संघाचा संघनायक आणि नटराज खारबो संघ संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. दोन्ही संघाचे संघनायक जर लेट रिपोर्ट केलं तर कदाचित षटकामध्ये या कपात केली जाईल.
कारण सामना कदाचित 3 षटकांचा देखील खेळला जाऊ शकतोय. दोन्ही संघाने जर लेट आले तर मात्र षटकामध्ये कपात केली जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल नटराज खारबा विपक्ष चौठाराव मानकोली या दोन संघामध्ये. या स्पर्धेचा आपण चौथा दिवस पाहतोय. तसं मित्रांनो आज 5 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आज आंतरराष्ट्रीयमध्ये 2 खेळाडूंचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1981मध्ये वेस्ट इंडिजचा मॅडलेन सॅम्युअल याचा जन्म झाला होता, ज्याच्या नवे वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये क्रिस गेल्स 372 धावांच्या भागीदारीचा विक्रम आहे, ज्यामध्ये 133 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. आणि आजच्या दिवशी भारताचा स्विंगचा किंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा देखील जन्म दिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1990मध्ये त्याचा जन्म झाला होता आणि आपला पहिलाच सामना खेळताना पाकिस्तानविरुद्ध त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये मोहम्मद हफीज याला बाद करण्याचा विक्रम केला होता. भारताकडून असे 3 गोलंदाज आहेत ज्याने आपला पहिला सामना खेळताना पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद केले. त्यामध्ये अजित आगरकर ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळताना हर्षल गिब्सला बाद केलं होतं. आणि कसोटी क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर निलेश कुलकर्णी नावाचा गोलंदाज होता, त्यांनी श्रीलंकेच्या मरवन अट्टापुटूला पहिल्या षटकामध्ये बाद करण्याचा विक्रम केला होता. कट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता आला नाही हा निर्धाव चेंडू शेवटचे षटक घेऊन आलेला गोलंदाज नेत्रेश गायकवाड. शेवटच्या षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होते. शत्रक्षक तिथे सज्ज आहे, मध्ये त्याला बेट करून चेंडू निघून जाते. स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार धाव मिळेल 4 चौकार. स्वागतम सुस्वागतम वेदांत पाटील यांच्या पिताश्री श्याम पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील जांतर ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम श्याम पाटील साहेब, आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चौकाराने संघाची धावसंख्या 50, अर्धशतक देखील पूर्ण होताना आपण बघतोय निसर्गजनक अंजुर या संघाचं. गोलंदाज नेत्रेशी गायकवाड शेवटच्या षटकात चालताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचं. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी निसर्गजनक अंजुर संघाची धावसंख्या पोहोचली ती 52 वर 52. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. चौथ्यावर मानकोली संघ नाईक आणि नटराज खारबा संघ नाईक आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय टॉससाठी. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सचिन गायकवाड चेंडू खाली थर्ड रिझन मध्ये आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र निश्चितपणे अंजुर या संघाचा. न्यू बॅटर पार्थ नाईक मैदानामध्ये पाहायला मिळते. 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. नटराज खारबा संघ नाईक इथे आलेले आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल. जसा चेंडू तसा समाचार. पंच भाऊ पाटील सरांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. त्या पंचाच्या निर्णयाला आव्हान केलेलं आहे. फिल्डिंग साईडने पंचाचा जो डिसिजन आहे त्याला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे.
चौथ्यावर मानकुली संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं कारण प्रतिस्पर्धी संघनायक इट्स नो बॉल. फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. म्हणजे 7 धावा ऑपलिंगमध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री देखील असणार आहे. फोर्स केलेल्या चेंडूला इथे मात्र खेचून वाढलेले आपण पाहतोय या आणि खराब क्षेत्ररक्षण 1-2 का 4 चेंडू निघून जातोय या मिड रिझन मधून सीमा पार चौकार. क्षेत्र आपण पाहतोय या शेवटच्या षटकाने शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामनाकडे फलंदाज पार्थ नाईक 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी केलेले आहेत. हो 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 या उडा या वॉट अ शॉट. चेंडू निघून जाते सीमा पार 6 धावांसाठी षटकार. करताना न्यू सध्याने अंजू संघाने आपल्या धावपलीकडून निर्धारित 4 षटकामध्ये धावा जोडलेल्या आहेत. ते 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे न्यू विक्रा पिंपलनेर या संघासमोर. शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 42 धावांची लयलूट अंजूर संघाने केलेली आहे. हे शेवटचा फटका आपण पाहतोय इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क हे चित्र पाहायला मिळालं होतं. तर बोलूया आपण टॉस केला जाईल. चौथ्यावर मानकुली संघाने आपण या नटराज कार्बो विपक्ष चौथ्यावर मानकुली नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगमध्ये आपण आवाज ऐकूया आमचे सर्कल समालोचक संदीप गावण सरांचा. मला वाटतं दोन्ही टीम या ठिकाणी दाखल चालू आहेत. त्यामुळेच मी डॉक्टर गवळी सरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस करावा. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आहेत. मानकुली टीमचे कॅप्टन या. मानकुली टीमचे कॅप्टन या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचा. नटराज खारबाव संघाचे खेळाडू या ठिकाणी आलेत. कॅप्टन परेश आहेत. खारबाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली संघ कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जिल्हा प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आणि स्पर्धेचा आज अंतिम दिवस सुपर थर्सडे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाल्यानंतर चेंडू पडल्यानंतर उशिरा येणारा संघ कॅप्टन संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. कारण जीसी कमिटी जी आहे एक डिसिप्लिन कमिटी आहे आणि तुमच्याकडे डिसिप्लिन असेल तरच स्पर्धा चांगल्या प्रकारे पुढे मार्गक्रमण करू शकते हे लक्षात घ्यायचं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तुम्ही खेळताना बघितलं असेल. डिसिप्लिन काय असतं पण त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू पडल्यानंतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल. 2 धावांची ते पॅनल्टी असेल. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. थँक्यू सो मच सुभाजी धुमाळ सर, डॉक्टर गवळी सर. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतायत हार्दिक आणि ऋतिक. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी.
भ्रमात टाकणारा चेंडू होता, आश्चर्यचकित करणारा चेंडू होता. हार्दिक या बॅटरी करता गोलंदाज मार्गावर गोलंदाज रोहित पाटील. मला आठवतंय यस अंपायर. ओ 1-2 ओव्हर करता चेक करा. तिसरं पंच प्रल्हाद पाटील याने तो इशारा दिला. पहिलाच बॉल 1 बाउन्स करता ही वॉर्निंग. कारण बघूया 1 बाउन्स करता कारण जास्त उसळी होती की नाही याची पाहणी केली जातील. चेंडू तर चांगला पडताना दिसला. हाईट सुद्धा चेक केली जाईल त्या चेंडूची. संदीपजी गावड, आपण हे षटक संपल्यानंतर टॉस घेणार आहोत. हे षटक संपल्यानंतर फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळेच वॉर्निंग मिळणार नाही या गोलंदाजाला. या षटकानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, थोडासा शॉर्ट बॉल ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला कोणून काढलाय. एक धाव मिळाली. एक धाव पूर्ण होतोय हार्दिक याला. हार्दिकने एका धावेनिशी आपलं संघाचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1, 2 बॉलची समाप्ती. टार्गेट आपण बघतायत 70. या धावसंख्येचं 69 धाबा बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि 69 धावांमध्ये 23 धावांची विस्फोटक खेळी आपण बघितली प्रतीक पाटील या कावडूची. त्याच्यानंतर पार्थ नाईक याने सुद्धा 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावा बनवल्या. यस, शुगर डोम केक शॉपचे ओनर मालक गणेशजी मुकादम यांचं आगमन झालेले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. इनसाइड आउट जागा बनवून खेळायचं होतं. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो झाला असता तर विकेट मिळाली असती. हातामध्ये चेंडू ठेवलाय पनामा कॅप परिधान केलेला खेळाडूने. दर्पण कोळी तिथे फिल्डिंग करतायत. एकतर विकेट जाण्याची दाट शक्यता होती आणि खरं तर विकेट गेला असता. थ्रो जर गोलंदाजाच्या दिशेने केला असता. एक धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या आहे ती 2 धावा. प्रत्युत्तर देत असताना न्यू एकविरा पिंपळनेर ह्या संघाला तुम्ही बघतायत. 3-1 1-4 न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. ह्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. लेट रिपोर्टिंग मुळेच 2 धाबांचे पेनल्टी सुद्धा असेल कारण न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमला ते पेनल्टी लागलंय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, स्विंग अँड मिस. खरं तर क्रॉस बॅटने खेळला जातो या चेंडूला. सरळ बॅटचा जर वापर केला असता तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फोर्स करता आला असतं बॅटरला. मॅन्डेटरी पॉवर मध्ये षटकामध्ये धावा घेता आल्या असत्या. धावसंख्या 6, 5 बॉलची समाप्ती. रोहित पाटील म्हटलं तर मला आठवतंय 2 ते 3 वर्षापूर्वी त्याला 27,000 रुपयाचं प्राइज मिळालं होतं एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून. आणि चांगली षटकारांची हॅट्रिक सुद्धा साधली होती त्या खेळाडूने. काय घडलं बघूया तिथं. थोडस यावेळेला एक षटक संपल्याचा इशारा सुद्धा आलाय आणि मला वाटतं की जो रेकॉर्ड केला होता त्या संघाविरुद्ध तो संघ सुद्धा न्यू एकविरा पिंपळनेर होता आणि त्यांच्या विरुद्ध त्याला ते 27,000 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं. म्हणजेच अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्ध हे संघ खेळत असतात. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 धाबा बिनबाद 7 आणि पेनल्टीच्या 2 धाबा ऍड केल्यात म्हणजेच एकूण धावसंख्या 9. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा चर्चा करता येऊया. यस, थँक्स. आपण ओलिव्हर टॉसकडे आमच्या मान्यवर कक्षामध्ये श्याम पाटील आहेत. त्याचबरोबर गणेशजी पाटील, गणेशजी मुकादम सुद्धा आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल. शुगरडोम केक शॉपचे ओनर गणेशजी मुकादम आहेत आणि एक लिजन क्रिकेटर खारबाव गावचे श्याम पाटील आहेत. हे दोन्ही मान्यवर येतील आणि यांच्या उपस्थित टॉस होईल. वेलकम गणेशजी मुकादम. त्याचबरोबर आमचे मित्र श्याम पाटील जे लिजन क्रिकेटर सुद्धा आहेत. कॉईन जे आहे एक बाजू जी आहे कारण ही स्पर्धा जी आहे जिल्हा प्रमुख चषक 2026
हे एक बाजू आहे, कारण ही स्पर्धा आहे आणि याचं आयोजन जे केलेलं आहे ते जाणता राजा ग्रुप खारबाव, म्हणून दुसरी बाजू जी आहे ती जाणता राजा ग्रुप खारबाव. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. आमचे दोन्ही मान्यवर आहेत आणि त्यांचे शुभ असते. कॉलिंग कोण करणार आहे? नटराज खारबाव. त्यांचं म्हणणं आहे की आणि आलेला सुद्धा आहे जाणता राजा ग्रुप. गणेशजी मुकादम आपलं खूप खूप आभार. त्याचबरोबर श्याम पाटील आपलं सुद्धा खूप खूप आभार. तर आपण जास्त ओपनिंग घेणार नाही, फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग करू पहिला. तुमच्या संघासाठी त्याचबरोबर तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर मानकोली संघ चौथा हिरवा आपल्या संघासाठी आणि पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण मॅच करत तत्पूर्वी टॉस जिंकून नटराज खारबाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे सहकारी समालोक संदीप गावण त्या ठिकाणी सज्ज आहेत. थँक्यू सो मच. इथे गोलंदाजी मार्गावर जयेश टाके आले आणि त्याचा पहिलाच बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे आणि त्या कारणाने पंच भाऊ पाटील याने वाईट घोषित केलं या चेंडूला. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 10. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 60 धावांची गरज. लावायची आहे वाट आणि सजवायचा आहे थाट. षटकारणेशी बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये येतोय. 6 धावा, सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत तो भर घालतोय. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 16 धाबा. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धाबा जिंकण्याकरता 70 धावसंख्येचं टार्गेट आहे, म्हणजेच अजूनही 54 धावा बनवायच्या आहेत. चेंडूची पाहणी करताना नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहेत ऋतिक, हार्दिक गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे हे 2 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक इनकडे हार्दिक गायकवाड आहे. चांगले अँगल्स पाहायला मिळाले. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. 1 धाव तर मिळेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. थ्रो करण्याआधी 1च धाव मिळेल असं वाटतंय. थ्रो थोडासा खराब होता. दुसरी धाव सुद्धा प्रयत्न केल्यानंतर झाली असते, परंतु जास्त धोका पत्करत नाही खेळाडू. बिनबाद नाबाद धावसंख्या 17 झाली आहे. जिंकण्याकरता 70चं आव्हान होतं. अजूनही 53 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळेच हवाई सफर करण्याचा इरादा आहे बॅटरचा. आता ऋतिक मात्र स्ट्राईक इनकडे. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल केला जातोय. ऑन साईडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला दिसून येत आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्कोअर लेग. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. फुल टॉस बॉल. हा चेंडू हवेत आहे. फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतील 4. जिल्हा प्रमुख चषक चौकार. कळवट टपाच्या चेंडूला खोदून काढलंय. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 1 धाव तर पळून पूर्ण केली. एकाच धाब्यावर संतुष्ट होत आहेत या दोन्ही खेळाडू. समाधानी होत आहेत. नशिबापेक्षा जे जास्त मिळतं त्याला आपण समाधान म्हणतोय आणि खरं तर हे समाधान मानताना खेळाडू दिसत आहेत. जे काय मिळेल त्याच्यावरच समाधान मानताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर आहे ते 22 धाबा. 4 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल टाकण्याकरता जज टाकी तयार. स्कोर इज 22. 70चं आव्हान आहे. ऑफ स्टंपवर शफल झाला होता. ताकदीचा वापर करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू वळणदार होता, त्यामुळे टायमिंग प्रॉपर नव्हतं. 2 धाव मिळतील. मिड विकेट मधून थ्रो करण्याआधी बॅटरने विकेटवर 2 धाव पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 पुढे जाते. धाबा लागल्या जातात ते 24 धाबा. याचबरोबर 5 बॉल टाकून झालेत. 24 धाबा झालेत. जिंकण्याकरता 46 धाबा अजून बनवायच्या आहेत उरलेल्या चेंडूंमध्ये. 46 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 70चं टार्गेट पूर्ण करताना
न्यू एकविरा पिंपळनेर टीमला तुम्ही बघताय. व्हाईट लाईनच्या बाहेर आहे, व्हाईट लाईनच्या बाहेर आहे, त्यामुळेच भाऊ पाटील इशारा करतात व्हाईट बॉलचा. धावसंख्या पोहोचली 25 वर. एक धाव फार महत्वाचं असतं. लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं, जीवन रेषा ज्याला म्हटलं जातं, आणि ती जीवन रेषा इथे मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं, चेंडू हवेत तर आहेत. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, ते करत नाही कोणती चूक. गोलंदाजाने भागवली या विकेटने संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना न्यू एकविरा पिंपळनेर टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 25. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता आवश्यक आहेत 45 धाबा. 12 चेंडू 45 ची गरज. अतिथी कक्षामध्ये श्यामजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण बघणार आहोत. मी जयसिंग तरे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सफल उद्योजक, माजी क्रिकेटपटू, खारबाव गावातून भरपूर नाव क्रिकेटमध्ये ज्यांनी कमावलं, खारबाव गावातीलच एक रत्न, आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता जयसिंग तरे साहेबांना आपण बघतोय. हा स्वागत आणि सन्मान होतोय श्याम पाटील साहेबांचा. मायचे उप देणारी शॉल. अतिथी देवो भव. अतिथी जितके असतील तितके मजा सुद्धा एखाद्या स्पर्धेला येत असतं. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून जामताराचा ग्रुप खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक यातील हे सन्मानचिन्ह देऊन आपला सन्मान या ठिकाणी या अतिथी कक्षामध्ये होत आहे. थँक्यू सो मच सर, आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलात. पुन्हा आपण वळतोय मॅचकडे. आजचा दिवस म्हटलं तर 5 फेब्रुवारीचा दिवस आहे. आजचा दिवसच पाये गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक उमेशजी मुकादम साहेबांचा वाढदिवस आहे आणि उमेशजी मुकादम साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा असतील, लाख लाख शुभेच्छा असतील. आपल्या समाजकार्याचा ठसा त्यांनी पायेगावामध्ये उमटवलाय. त्यांचं कटआउट्स तुम्ही बघू शकतायत. उमेशजी मुकादम सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जीवनामध्ये जे काही स्वप्न पाहिले असतील ते त्यांचे पूर्ण हो. परमेश्वर त्यांना चांगलं पाठबळ देवो, हीच मनापासून शुभेच्छा असेल, प्रार्थना असेल परमेश्वराकडे. खेळाचा होता ऑन साईडला चेंडू, ऑफ साईडला. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हतं, त्यामुळेच एकच धाव मिळेल बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. 2.1 बॉलची समाप्ती. नो एकविरा पिंपळनेर टीमला आता स्फोटक रूप धारण करावं लागेल, लढावं लागेल. कारण रंगरंगटी केल्याशिवाय आपलं आयुष्य सुद्धा चांगलं होऊ शकत नाही. जन्म आणि मृत्यू मधला प्रवास म्हणजेच आयुष्य, आणि ते जर व्यवस्थित जगायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागतं. काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात बॅटर, आणि आता फोर्स करत लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. जिथे क्षेत्ररक्षक तैनात होते त्याच्या हातामध्ये झैल 2 बॅटर फेल होत आहेत. विकेटचं पतन. दुसरा धक्का न्यू एकविरा पिंपळनेर टीमला. धावसंख्या 26 असताना गॉन. डावामध्ये सुरुवात खराब झाली होती न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमची. त्याच्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली धावसंख्या जमा केली आणि त्यांच्या जोरावरच धावफळक आपल्याला पुढे 69 पर्यंत जाताना दिसलाय. इथे प्रत्युत्तरादाखल 26 धाबा झालेत. 2 सफलता या ठिकाणी मिळालेत गोलंदाजाला. आता नवीन बॅटर गेलाय सचिन गायकवाड. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. फिल्डिंग मध्ये आणखीन बदल केले जात आहेत. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. यज्ञेश तयार. जास्त उसळी घेणारा बॉल होता आणि ह्याच बरोबर एक वॉर्निंग मिळते या गोलंदाजाला. 1 to ओव्हर. वाईट करता सुद्धा यस अंपायर वाईट करता आहे. ओ
बॅटिंग करणारी टीमने हा DRS घेतलाय, त्यामुळेच पंच त्या ठिकाणी निरीक्षण करतील. DRS व्हाईट बॉल करता DRS, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला दोन प्रकारचे DRS दिले, एक प्रकारेच एकच रिव्ह्यू असेल, परंतु तो दोन गोष्टींकरता आहे, एक तर वाईड आणि दुसरा म्हणजे बिमर. DRS ची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने, वाईड आहे की नाही ते पाहण्याकरता. दॅट्स व्हाईट बॉल. पंचाने निरीक्षण केलं आणि त्यामुळेच वाईट घोषित केलं या चेंडूला. 1-2 ओव्हर. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली, कारण उंची सुद्धा जास्त होती या चेंडूची. कोळवटपाचा चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळाली बॅटरला. सचिन गायकवाड स्ट्राईक इनकडे होते. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धावफलकावरती 28. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा झाल्यात न्यू एकविरा पिंपळनेर टीमच्या. 70चं टार्गेट आहे. अजूनही 42 धावा पाहिजेत आणि त्या करण्याकरता कष्ट करावे लागतील. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ मिळणार नाही आणि ते आता आपले मोहरे योग्य पद्धतीने वापरावे लागतील. रनअप मध्ये पुन्हा एकदा बिघाड होतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. कधी कधी त्या बॅटरची कृती सुद्धा बघितलं जातं आणि मग आपले अंदाज सर्व फोल ठरत असतात. शॉर्ट बॉल होता, फुल केला, पॉवरफुल बनतोय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन पट्ट्या बाहेर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. थोडासा वेग घेतोय. धाबा लागल्या जातात त्या 34 धाबा. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 36 धाबांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजे 36 धाबा. गोलंदाजा यज्ञेश कोळीला गायडन्स करण्याकरता त्यांचे प्रमुख खेळाडू जाताना दिसत आहेत. टायमिंग आता प्रॉपर नव्हतं. बॅकलिपचा वापर जरूर केलाय. एक धाव मिळेल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं बॅटरला. धावसंख्या एकने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 35 धाबा. 35. शेवटचा एक बॉल असेल या षटकामधील. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता. आत मारणारा चेंडू होता. उसळी जास्त होती आणि ह्याच बरोबर षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 70 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना न्यू एकविरा पिंपळनेर टीमची धावसंख्या झाली आहे ती 35 धाबा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 35 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 35. येस, आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे, कारण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर केक पेस्ट्री स्पॉन्सर झाली, जे शुगरडम केक शॉपचे ओनर आहेत गणेशजी मुकादम. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातील ते एक माजी पहिलवान आहेत आणि कालिका माता संघाचे एक अष्टपैलू 40+ खेळ खेळतात. त्यांचं स्वागत आणि सन्मान आमचे जयसिंगजी तरे आमचे स्पॉन्सर आहेत, सायकल स्पॉन्सर. त्याने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गणेशजी मुकादम त्यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे, परंतु नेहमीच त्यांचा उल्लेख मी एक कुस्ती पैलवान सुद्धा करतोय आणि खास करून ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी केक पेस्ट्री त्याने मला स्पॉन्सर केली. त्यांचं सुसज्ज असं एक शॉप आहे, केक शॉप आहे खारबाव नाक्यावर. खूप खूप आभार गणेशजी मुकादम. ओव्हर या मॅचकडे. जास्त उसळी घेणारा बॉल होता. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपतोय. विकेटचं पतन झालंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का लागलाय. 3 गडी बाद धावा लागल्या जातात त्या 35 धावा. 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
पार्थ नाईकला विकेट मिळाली. 5 मध्ये 35. नवीन गेलेला बॅटर विजय गायकवाड फोर्स करत होतो चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि ह्याच बरोबर एक धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या झाली ते 36 धाबा. पराभवाचं अंतर कमी कसं होईल याचा सुद्धा प्रयत्न व्हायला पाहिजे आणि विजयाच्या आशा शेवटपर्यंत सोडू नये बॅटिंग करणाऱ्या टीमने. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा भाऊ पाटील सरांचा. धावसंख्या एकने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 37 धाबा. अजून 33 धाबा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता आणि चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये 33. सरळ बॅटने उडवलं या चेंडूला. हवेत तर आहेत. मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. जल ड्रॉप झालाय. एक धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात ते 38 धाबा. न्यू एकविरा पिंपळनेर टीम GCA द्वारे खेळतोय. एकमेकांविरुद्ध अनेक वेळा ते खेळत असतात, परंतु जेव्हा जेव्हा मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलो तेव्हा अर्थातच एक वेळ विजय झाला होता न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचा. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. भीमर आहे. कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू होता. 1+1 या 2 धाव मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 40 धाबा. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 30 धाबा पाहिजेत. 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 धाबा 3 चेंडूंमध्ये. टायमिंग प्रॉपर नव्हतं. फ्री हिट आहे. त्यामुळेच बॅटर सुरक्षित राहतील. काहीतरी डावपेच चुकलेत पहिल्या इनिंग मध्ये, कारण गोलंदाजी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये चांगली झाली होती. त्याच्यानंतर चांगलं विस्फोटक रूप, विदारक रूप पाहायला मिळालं न्यू सिद्धिविनायक अंजूर टीमचं. बॅटचा हलकाचा स्पर्श झालाय. लॉंग स्टॉफ च्या दिशेने चेंडू जात होता. एक धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. आरामात ही धाव ते पूर्ण करतायत. आणि इथे काय मला वाटतं बॅटरला परत जावं लागेल. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या धाव फळकावर आपण बघितलं तर ती आहे 40 धाबा. 40 रन्स फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 40. 41. फक्त 40 धाबा धाव फलकावर लागल्या जात आहेत. जे लक्ष होतं 70 या धावसंख्येचं ते चेस करताना दिसतंय. कडोडपाचा चेंडू स्ट्रेट फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा मिळतील. 4 धाव्यांपेक्षा काही मिळणार नाही आणि या 4 धाव्याच्या मदतीनं सध्या धाव फळकावर धाबा लागल्या जातात. त्यात 44 धाबा 44, म्हणजेच 26 धाव्यांशी पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय. 25 धाव्यांशी पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय न्यू एकविरा पिंपळनेर टीमला. हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा. कॉंग्रॅच्युलेशन न्यू सिद्धिविनायक अंजूर टीम. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. सचिन गायकवाड तसेच विजय गायकवाड आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सिनियर खेळाडू सचिन गायकवाड तसेच विजय गायकवाड दोन्ही जे लिजंड क्रिकेटर आहेत, आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जाणता राजा